अरे काय पवन कुठेस? अरे काय गेले होते ना दिल्लीला काल. हं, दिल्लीला गेल्यावर मला सगळे मान देत होते, मोठे मोठे लोक. अरे विचारच होतो विशाल, तू पहिल्यांदा दिल्लीला आलास, आम्हाला फोन पण नाही केला. कोण? अरे मोठे मोठे लोक. आता दिल्लीला कोण कोण आहे? दिल्लीला पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान आहे, मंत्री आहेत, किती मोठे मोठे मंत्री आहेत, किती किती मोठे मोठे नेते राहतात दिल्लीला. हा ते मला विचारत होते, पहिल्यांदा चालेल तुझं काय स्वागत करू, काय स्वागत करू. माझं स्वागत, अरे मोठ्या हॉटेलमध्ये मी जेवण केलं माहितीये. ती थाली होती, 1000 रुपयाला थाली होती. त्या 1000 रुपयात काय काय जेवण होतं मला पण माहित नाही. 50 आयटम्स होते. गुलाबजामुन म्हणू नको, जिलबी म्हणू नको, बुंदी म्हणू नको, लाडू म्हणू नको, चकल्या म्हणू नको. म्हणू काय म्हणजे? अरे म्हणू नको म्हणजे काय, एवढे आयटम होते त्याच्यात माहिती काय. कोणतं खावं असं झालं होतं मला. ते आयटम खाऊन कोण झालं दिसतोय ना, तब्येत एकच दिवसात तब्येत बदलली. एकच दिवसात मी जरा पहिल्यासारखं वाटतोय ना. त्याच्यानंतर मग दिल्लीला गेलो. 4 मिनार दाखवलं मला दिल्लीला. 4 मिनार दिल्ली नाही, मायला कळवलं ते काय. कुतुब मिनार पाहिलं, कुतुब मिनार. त्याच्यानंतर मला तिने सांगितलं, इथंच आहे ना बाजूलाच. काय ते हे चेन्नई, चेन्नई नाही का दिल्लीच्या बाजूलाच आहे ना. अरे नाही नाही, चेन्नई नाही रे. तुला सगळं माहिती कर, तुला चेन्नई हा काहीतरी नाव आहे मला लक्षात नाही. त्या गावात गेलो, तिथं पण खूप ना गाजावाजा म्हणे, तुम्ही इतक्या दुरून महाराष्ट्रातून आला, तिथं पण माझीच हवाच. अरे माझीच हवा, जिकडे जाईल तिकडं तुझ्या दादाचीच हवा, तुझ्या भावाचीच हवा. अरे तुला काय हसू येते. दिल्लीला गेल्यानंतर मग येताना मेट्रो मध्ये सगळे उठून बसायचे, मी गेल्यावर मला जागा द्यायची माहिती. एवढा मान होता मला माहिती का. तिथून दिल्ली मग डायरेक्ट विमानानं आलो. साहेब माहिती 800 रुपये तिकीट घेतलं विमानाने माझं, दिल्ली ते मुंबई. एवढं कमी? अरे माझ्याकडून कमी घेतलं, दुसऱ्यांना 5000 तिकीट आहे. ते म्हणजे तुम्ही 800 द्या. उभं राहून आलो माहिती का, विमानात सुद्धा जागा नव्हती. हा नाही, उभं राहून म्हणजे मला त्यांनी जागा दिली, पण तुला माहिती माझं मन किती मोठे. एक म्हातारी आजी ती बऱ्याच वेळ उभी होती. मग तिला माझं मी म्हंटल तुम्ही आजी बसा, मी उभं राहतो 3-4 तासाचं काही नाही, मी बसमध्ये उभं राहतो. विमानात असं धरून मी उभं लटकून आलो. एवढा तुझा दादा मोठा आहे, एवढा तुझा मित्र मोठा आहे. तुला कळते ना सगळं, ते सगळं खोटं होत. मग तरी का हसत होतास? हसला ना पण आज. अरे तू हसावं म्हणून, तू आमच्याशी बोलावं म्हणून मी असे किती जोक मी काही पण सांगेल, पण तुला खरं वाटत का? पटले का? पण तू हसत राहा बरं का, आनंदी राहा, हसत राहा. कधी ना कधी नक्की तू बरा होशील आणि माझ्यासोबत उठून उभा राहशील.